वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांना पिंपरी पालिकेच्या YCM रुग्णालयानं एक अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिलं। मात्र हे प्रमाणपत्र देताना ज्या पत्त्याचा वापर पूजा खेडकर यांनी केला होता ती कंपनी निघाली आणि ती कंपनी होती थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड। परंतु हीच कंपनी आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे आणि याच अनुषंगाने आपण बोलणार आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे सर, ह्या कंपनीबद्दल बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत। त्यांनी कर आपला भरला नाही तर कर चुकवल्यानंतर नेमकी काय काय कारवाई होते, आता या कंपनीवरती काय कारवाई होऊ शकते? एकदा रेकॉर्ड बघितल्यानंतर असं दिसतंय की 2009 पासून तिथे पेमेंट जवळपास करत आलेले आहेत आणि शेवटचं पेमेंट 2022 मध्ये केलेलं आहे आणि आताचं जर थकीत कर बघितला तर 2,77,000 एवढा कर थकीत दिसून आला आहे। मग आपण नियमानुसार जी मागं जप्त करण्यासंदर्भाची जी काही कारवाई आहे सील करण्याची प्रॉपर्टी ती आपण चालू केलेली आहे। म्हणजे ही कंपनी सील आपल्याकडनं केली जाऊ शकते आणि त्या अनुषंगाने आता पावलं उचलली आहे। जे आपल्याला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये जी तरतूद आहे की आपल्याला एखादी जर प्रॉपर्टी टॅक्स देण्यासाठी जर कोणी हलगर्जीपणा करत असेल किंवा वेळेत भरत नसेल तर आपण त्या प्रॉपर्टीला जंगम मालमत्ता आणि आपण स्थावर मालमत्ता सील करतो, तर त्या नियमानुसार ती आपली कार्यवाही केली जाईल। सर, हीच कंपनी अनधिकृत असल्याचं देखील कळतंय, त्याबद्दल नेमकी काय माहिती आहे? आणि जर अनधिकृत कंपनी ही असेल तर मग त्या कंपनीवरती हातोडा सुद्धा पडू शकतोय? जर आता तो जो भाग आहे कंपनीचा ज्योतिबा नगर तळवडे हा पूर्णतः रेड झोनमध्ये येतो, तर जवळपास त्या भागातल्या बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा सर्वच जे फॅक्टरीज आहेत किंवा तिथं राहते घर आहेत हे अनधिकृत अशा स्वरूपाचे आहेत आणि त्याच्यावरती तशाच प्रकारची ही पण सदरील कंपनी आहे आणि त्याच्यावरती नियमानुसार कारवाई केली जाईल। काय होऊ शकते कारवाई? म्हणजे जमीनदोस्त केली जाऊ शकते ही कंपनी? नियमानुसार आपण जर बघितलं तर अनधिकृत जर एखादी इमारत असेल तर आपण त्यांना 1 महिन्याची नोटीस देतो आणि मग त्याच्यानुसार जे काही त्याच्यावरची कारवाई असेल ती करता येईल। तर थकीत कर असल्यामुळं ही थर्मोवेरिटा कंपनी जी आहे ती सील करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि दुसरीकडे ही कंपनीच अनधिकृत असल्यामुळं ती जमीनदोस्तसुद्धा होऊ शकते आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून त्या अनुषंगानं पावलं उचलायला सुरुवात झाली आहे। नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।